राज्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, विधिमंडळातील माझे सहकारी देवेंद्रजी भुयार, तसंच अमोल मिटकरी, ॲडव्होकेट नाझीर काझी, तुकाराम अंबोरे पाटील, अनुजाताई सावळे, साहेबराव सरदार, रेखाताई खेडेकर, संजय खोडके, रोहिणीताई खडसे, इरफान अली, रवींद्र पाटील, गुलाबराव पाटील, संग्राम गावडे. हे करोनाचं संकट जरा दूर झाल्यानंतर ज्यावेळेस मोठ्या सभा घेण्याच्या करता परवानगी देण्यात येईल त्यावेळेस मी या परिसरामध्ये येईल. ते आपल्या सगळ्यांचे सहकारी प्रसेनजित पाटील, त्यांच्या प्रतिसादाला त्यांनी प्रतिसाद दिला. उपस्थित असणारे सर्व माझे शेतकरी बांधव, सर्व जबाबदार नागरिक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आणि आज 31 वर्षापूर्वी साधारण ह्याच वेळेस देशाचे एक वेळचे पंतप्रधान राजूजींची आपल्यातनं ते सोडून गेलेले होते. त्यांची आज पुण्यतिथी आहे. मी सुरुवातीलाच त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या देशाला 21व्या शतकामध्ये घेऊन जात असताना कॉम्प्युटरमुळं संपूर्ण चित्र बदलेल अशा प्रकारची भूमिका मांडली. अनेकांनी विरोध केला, परंतु राजूजी त्या गोष्टीला ठाम होते. ते म्हणत होते की हे केलं तरच जगामध्ये भारत देश निश्चितपणे पुढे जाईल अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये होता. परंतु मानवी बॉम्ब त्याच्यामध्ये त्यांना काळाच्या पडद्याआड घेऊन गेला. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मित्रांनो, काळाच्या नियतीच्या पुढे आपलं कुणाचं काही चालत नाही. ह्या घटना घडत असतात. मध्ये देखील 2 वर्ष करोनाच्या काळामध्ये अनेक जीवाभावाची माणसं तुमच्या आमच्या घरातली, तुमच्या आमच्या जवळची, तुमच्या आमच्या गावातली, परिसरातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली, महाराष्ट्रातली आपल्याला सोडून गेली. कुणाला वाटलं नव्हतं की अशा काही रोग येईल, असं काही संकट येईल. जुनी लोक सांगत होती प्लेगची साथ आली, देवीची साथ आली, माणसं किड्यामुंगीसारखी गेली. परंतु जगाने देखील करोनाचं सावट बघितलं. ठीक आहे, आता परिस्थिती आटोक्यात आलेली आहे, परंतु आजही देशामध्ये 2,500 3,500 केसेस निघतायत आणि त्याच्यावर काळजी घेतली पाहिजे. आजही तुम्ही बघता, मी असेल, मुख्यमंत्री असतील, काही आमच्या मंत्रिमंडळातील सहकारी असतील, पालकमंत्री तुमच्या असतील, आम्ही मास्क लावतो. कदाचित तुम्हाला वाटत असेल का लावताय? आपण काळजी घेतली पाहिजे, आपली घेतली पाहिजे, जनतेची घेतली पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असताना फक्त राजकारण करत नाही तर समाजकारणाला जास्तीचं महत्व देतो. हे पवार साहेबांनी गेल्या 50-60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सातत्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना सांगितलेलं आहे. आज इथं आल्यानंतर अतिशय उत्साहाने, प्रेमाने कार्यकर्ते भेटत होते, वेगवेगळ्या राजकीय पक्षाची शिष्टमंडळ भेटत होती, स्वागत करत होते, मागण्या करत होते, निवेदन देत होते. मी प्रत्येकाचं निवेदन फार बारकाईने स्वीकारत होतो. काहींच्या निवेदनामध्ये अतिशय महत्वाचे, ज्वलंत अशा प्रकारचे प्रश्न सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला, ज्याचा उल्लेख मगाशी नाथाभाऊंनी केला, त्याच्या आधी आमच्या अमोलजींनी केला किंवा खडसेंनी केला, बाकीच्यांनी केला. मित्रांनो, शेवटी सरकार चालवायचं कशा करता असतं. ठीक आहे, कुणीच ताम्रपाठ घेऊन जन्माला आलेलं नाहीये. महाराष्ट्राला कदापि वाटलेलं नव्हतं की असे 3 पक्ष एकत्र येतील आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार येईल. परंतु घडलं. शेवटी आकडा महत्वाचा असतो, बहुमत महत्वाचं असतं. महाराष्ट्राने ते गेले 2.5 वर्ष बघितलं. मित्रांनो, 2.5 वर्षाच्या काळामध्ये खडसे साहेब पण बोलून गेले, आमचे जशा पद्धतीनं दौरे व्हायला पाहिजे होते तसे दौरे होत नव्हते. त्याचं कारण करोनाचं सावट होतं. आम्ही तुमच्यावर नियम लावत होतो, दफनविळी करायला जायचं असेल तर इतकेच लोक तिथं जमले पाहिजे, स्मशानभूमीमध्ये इतकेच लोक जमले पाहिजे, अंत्यविधीच्या करता, दफनाच्या करता. ही वस्तुस्थिती होती. कारण ते केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. शाळा बंद केल्या, कॉलेजेस बंद केले, गावाच्या गावं बंद केली. मनाला कुठेतरी वेदना होत होत्या की बाबा आपण सरकारमध्ये आलोय, लोकांची कामं केली पाहिजेत आणि मात्र आपल्याला ती करता येत नाही, कारण ह्याला महत्व द्यावं लागतंय. शेवटी साहजिकच आहे, माणसाचा जीव तर महत्वाचा आहे.
तिकडे तर अडचणी सोडवल्या पाहिजे. सतत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील, राजेश टोपे असतील, अमित देशमुख असतील, आम्ही सगळे पालकमंत्री असो, त्याबद्दलचा विचार करत होते आणि लोक प्रतिसाद देत होते, म्हणून हे सगळं जमलं. आता पुन्हा आपली ती 2 वर्ष आपल्याला भरून काढायची, जास्त गतीनं काम करायचं. मला इथं उपस्थित असणाऱ्या सर्वांना सांगायचंय, महाराष्ट्र आपला सर्वांचा आहे. मगाशी बोलत असताना प्रसेनजीत पाटलांनी सांगितलं, श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं थोर विनोदी लेखक होते, साहित्यिक होते, कवी होते, त्याच्या संदर्भामध्ये कादंबरीकार होते, नाटकं लिहिली, अतिशय लोकप्रिय व्यक्ती. 15-17 वर्ष जळगाव जामोदच्या परिसरामध्ये काढली आणि सगळ्यांची मागणी तर सांगण्यात आली की त्यांचं एक स्मारक व्हावं. मला प्रसेनजी तुम्हाला सांगायचंय, मला काही पत्रकार मित्रांनी पण सांगितलं की दादा त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने लक्ष घातलं तर चांगलं घडेल. ज्यांनी आपलं खऱ्या अर्थाने महाराष्ट्र गीताचं एक रचनाकार म्हणून सुपरिचित होते, नवीन पिढीला पण पुढे कळलं पाहिजे की कोण होते श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. त्या संदर्भामध्ये प्रसेनजीजी आपण आणि काही सहकार्यांनी पुढाकार घ्या, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं स्मारक करायचं एकत्र चर्चा करा. मुंबईला माझ्याकडे या, आपण त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्ग काढू. मार्ग काढणं काही आपल्याला अवघड नाही. चांगल्या लोकांच्या संदर्भामध्ये नवीन पिढीला आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याच्या करता या गोष्टी करायच्या असतात. ते आपलं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याच्या भावनेतनं महाविकास आघाडीचं सरकार हे काम त्या ठिकाणी करेल, हा देखील शब्द मी या निमित्तानं घेतो. अनेक मागण्या करण्यात आल्या. नाथाभाऊंनी त्या जागा परिसर ओळखला जातो. स्वच्छ चांगलं निर्मळ पाणी माझ्या भागातल्या जनतेला मिळालं पाहिजे. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे आणि ते करण्याच्या करता राज्य सरकारने पण मागे हटलं नाही पाहिजे. म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजना केल्या, योजना पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. जिगाव प्रकल्पाच्या बद्दल बोलण्यात आलं. जिगावच्या बाबतीमध्ये आता बोलत असताना वाढ प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या बद्दल आणि वाढची उंची वाढवण्याच्या बद्दल देखील इथं प्रसंजीची पाटलांनी सांगितलं. फॉरेस्टचा थोडासा प्रश्न आहे मित्रांनो. महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता ज्यावेळेस वन विभागाचे काही प्रश्न येतात, त्यावेळेस नागपूरला, मध्य प्रदेशला, भोपाळला किंवा वेळ पडली तर दिल्लीपर्यंत पाठपुरावा करावा लागतो आणि त्याची सोडवणूक करावी लागते. कारण नियमाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून आपल्याला पुढे जावं लागतं. उगीच लोकांना बरं वाटण्याच्या करता काही थातूरमातूर सांगून चालत नाही. आणि मला नेहमी सवय आहे की जे सांगायचं ते होणार असेल, आपण निश्चितपणे करू शकणार असू ते आपण सांगत असतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये देखील जयंत पाटील आमचे या विभागाचे मंत्री आहेत. त्याच्यामुळे ह्याची उंची वाढवण्याच्या संदर्भामध्ये किंवा आज अनेक म्हणजे सकाळी मगाशी काळजी साहेबांनी सांगितलं, मी सकाळी आल्यानंतर अनेक प्रकारच्या महत्वाच्या बैठका घेत होतो, पाहणी करत होतो. जो काही राजमाता जिजाऊंचं माहेर आणि तिथला सगळा परिसर, त्याच्यामध्ये काय आपल्याला नवीन सुधारणा करता येतील, कशा पद्धतीनं पर्यटन तिथं वाढेल आणि एकंदरीतच या भागातलं चित्र बदलून जाईल, त्याबद्दल मी अधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी, पालकमंत्र्यांशी चर्चा करत होतो. आणि त्याच्यातनं कुठल्या निर्णयाप्रत मी आलेलो आहे. परंतु त्याच्याकरता राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे साहेबांची पण मला चर्चा करावी लागेल. आणि मला विश्वास आहे की ते काम सांगितल्यानंतर ते पण नाही म्हणणार नाही. जरूर त्या कामाला पण गती देण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून होईल. मित्रांनो, येताना जो आपल्या भागातनं समृद्धी महामार्ग जातो तिथं एक सर्कल आहे. तिथं पण जिजाऊ आणि बाल शिवाजींचं एक चांगल्या प्रकारचं शिल्प उभं करण्याच्या बद्दलची पाहणी मी केली. त्याच्याही संदर्भामध्ये जाता येता ज्या प्रवासी असतील, जे वाहतूकदार असतील, त्यांना पण तिथं एक व्यवस्थित माहिती मिळावी, त्याकरता त्याही कामामध्ये आम्ही लक्ष घालायचं ठरवलेलं आहे. शेवटी ही जी काही मोठी मोठी माणसं होऊन गेली, त्यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवत असताना यंदा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीराजांचे जवळपास तुळापूर आणि वडूच्या परिसरामध्ये 250 कोटी रुपये खर्च करून आपण अतिशय उत्तम अशा प्रकारचं स्मारक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गोष्टी केल्या पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळून उद्याच्या 15 ऑगस्टला 75 वर्ष पूर्ण होती. बघता बघता काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो.
कामं झाली पाहिजे आणि त्याकरता हा सगळा खटाटोप आपण सगळेजण करतोय. आणि हा करत असताना आता परिस्थिती आर्थिक बदलती. खर तर मधल्या काळामध्ये रघुराम राजन आरबीआयचे माजी गव्हर्नर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी लोकांनी पळून लावलं. कायदा सुव्यवस्थेचा सुपडा साफ झाला. आज जीवनावश्यक वस्तू तिथं मिळत नाही, पेट्रोल डिझेल मिळत नाही. लोकांनी जगावं कसं असा प्रश्न निर्माण झालेला. तीच गोष्ट त्यांचा वारसा सांगतो, त्यांची शिकवण सांगतो. चव्हाण साहेबांची सुसंस्कृत महाराष्ट्राची जडणघडण केलेली आपण बोलतो, परंतु आजची परिस्थिती काय? का वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत आहेत? का लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय नेते जाणीवपूर्वक करतात? त्याच्यातनं प्रश्न सुटणार आहे. समृद्धी महामार्ग जरूर मागच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस असतील, खडसे साहेब असतील किंवा एकनाथराव शिंदे त्या काळामध्ये त्या खात्याचे मंत्री होते, सगळ्यांनी सुरू केलं काम. कोरोना आला, अनेक कामं थांबली. हा संपूर्ण समृद्धी महामार्ग आपल्या कोकणात मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा जाणार. त्याच्यातून चित्र बदलणार आहे. आपण महत्वाच्या कामाच्या करता आम्ही पण पाठपुरावा केला. त्याला निधीची अडचण येऊन दिली नाही. जो त्या वर्षी राज्यामधनं निधी मिळायला पाहिजे तो निधी मिळवून देण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी केलं. एकच मनामध्ये धारणा होती की जो इकडचा भाग थोडासा मागासलेला राहिलेला आहे त्या भागामध्ये दळणवळणाचं चित्र बदलून गेलं तर उद्योगपती गुंतवणूक करायला तयार होती. माझ्या इथल्या भागातल्या मुलांना मुलींच्या हाताला काम मिळेल. आता आपण प्रसंजीच्या मुलीचा सत्कार इथं केला. का केला? तर ती पहिली आली म्हणून केला. आपल्या मुलांच्या मध्ये मुलींच्या मध्ये यश मिळवण्याची ताकद आहे, तेवढी त्यांची कर्तृत्व आहे. फक्त त्यांना संधी दिली पाहिजे. आणि म्हणून सर्व जाती धर्माच्या मुलांना मुलींना चांगल्या प्रकारची संधी देण्याच्या करता यंदाचा पंचसूत्री अशा प्रकारचा एक अर्थसंकल्प आपण सादर केला. आरोग्याला महत्व दिलं, शेतीच्या पाण्याला, पिण्याच्या पाण्याला, रस्त्याला महत्व दिलं. त्याच्या संदर्भामध्ये तुमच्या इथं पिकणारी कापूस आणि सोयाबीन हे पिकं देखील अधिक उत्पादन कसं घडेल, त्याच्यातनं रोगराई कशी कमी होईल याकरता 1000 कोटी रुपयाची तरतूद 3 वर्षाच्या करता ठेवली. यंदा 350 कोटी रुपये आपण त्याच्याकरता खर्च करतो. आपल्या या सगळ्या परिसरामध्ये मक्केसारखी पिकं आहे, सोयाबीन आहे, कापूस आहे, फळबाग आहे, ऊसासारखं पीक आहे. तेही पीक वेळेमध्ये जाण्याच्या करता सगळ्या शेतकऱ्यांना आपण मदत करण्याची भूमिका घेतली. कधी प्रसंग येतात ज्याचा उल्लेख कांद्याचा इथं करण्यात आला. मलाही अनेकांनी निवेदन दिली. परवाच खरीप पूर्व हंगामाची राज्याची बैठक असताना त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे साहेब, मी, दादाजी भुसे आणि बाळासाहेब पाटील आम्ही सगळ्यांनी हा विषय काढलेला होता. ही गोष्ट खरी आहे. 2 पैसे माझ्या शेतकऱ्यांना पाठवलेलं आहे. मी सोमवारी गेल्यानंतर आज उद्या सुट्टी आहे, परंतु वेळ पडली तर दादाजी भुसे आणि संबंधित खात्याच्या सचिवांना दिल्लीला पाठवणार आहे. वेळ पडली तर पवार साहेबांची मदत तिथं घेणार आहे. परंतु माझ्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कांद्याला आज मातीमोल किंमत जी मिळते त्याला योग्य पद्धतीचा दर देण्याच्या करता नाफेडची कांदा खरेदी सुरू केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. आपण कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये मुलांना मुलींना चांगल्या प्रकारचे कोर्सेस देण्याच्या करता 500 कोटी रुपयाची तरतूद केली. आता राजेश टोपेकडे ते डिपार्टमेंट दिलेलं आहे. राजेश टोपेला मी सारखं सांगतोय की आता आरोग्याचं थोडेसे कोरोना आटोक्यात आल्यामुळं या कामाला जास्तीचं महत्व द्या. जी काही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत त्या उद्योगांना कशा प्रकारचा तयार असणारा युवक, शिकलेला युवक पाहिजे तेच प्रशिक्षण देण्याचं काम आपण राज्य सरकारच्या वतीनं त्या निमित्तानं करतो. मग ITIच्या मार्फत, कौशल्य विकास कार्यक्रमाच्या मार्फत, काही खासगी देखील लोकांची मदत घेऊन हा कार्यक्रम आपण राबवतोय. मित्रांनो, मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अनेक पत्रकार मित्र मला प्रश्न विचारत असतात, हा असं समाजाला तुमचं काय मत आहे? अरे तो म्हणाला असेल ना, त्याच्यात काय महाराष्ट्राचे रोजीरोटीचे प्रश्न सुटणार आहेत, नोकरीचे प्रश्न सुटणार आहेत.
शेवटी महत्वाचे प्रश्न काय याची पण कुठेतरी कुंडात बांधली पाहिजे. मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो, काही जण जाणीवपूर्वक आम्हा लोकांची बदनामी करत असतात की आम्ही लोक पश्चिम महाराष्ट्रात आलेलो आहे आणि त्याच्यामुळे यांना पश्चिम महाराष्ट्रालाच जास्त त्या ठिकाणी झुकतं देण्याचा प्रयत्न आहे. अजिबात नाही. खऱ्या अर्थाने मराठवाड्यातले सगळे बॅरेजेस करण्याचं काम विलासरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही लोकांनी केलं. नाथसागर पासून बाबळी बॅरेज पर्यंत सगळीकडे बॅरेजेस करून टाकले. विदर्भामध्ये देखील महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता आम्ही लोकांनी पुढाकार घेतला. आमची बदनामी केली, चौकशा झाल्या. ठीक आहे, त्याच्याबद्दल चौकशी करण्याचा अधिकार आहे. त्याच्या चूक दोघ जण बसलो होतो आणि अजूनही ज्या प्रकल्पांचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी केला ते सगळे प्रकल्प गतीनं पूर्ण करण्याच्या करता ऍडिशनलचा निधी लागणार आहे. आणि म्हणून त्या दिवशी मी नाबार्डच्या लोकांना पण बोलून घेतलं होतं. फायनान्सची लोक होती, नाबार्डची लोक होती, आपल्या जलसंपदा विभागाची लोक होती आणि सगळ्यांना एकत्र करून की किती हजार कोटी रुपये ऍडिशनलचे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता आपल्याला लागतील याबद्दलचे आम्ही सगळे आखणी केलेली आहे. आणि तो पैसा उभा करण्याची ताकद आज आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. त्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. अतिशय व्यवस्थितपणे नियोजन आम्ही सगळेजण मिळून करतोय. राज्य गतीनं कसं पुढे जाईल, राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, राज्यामध्ये येतात. उद्याच्याला जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आमच्या ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचं प्रतिनिधित्व कायदे करण्याच्या करता कायदे केले. सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र केलं. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या सूचना ऐकून घेतल्या. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये वेळ दिला. चांगल्यातले चांगले वकील लावले. आमच्या मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाचे जे काही आरक्षण आहे त्यालाही कुठेही धक्का लावायचा नाही. 50% पुढेही आरक्षण जाऊन द्यायचं नाही. आणि मग मध्ये जो काही आरक्षणाची संख्या राहती तेवढं तर आरक्षण आमच्या ओबीसी समाजाला मिळालं पाहिजे. भुजबळ साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं. परंतु कारण नसताना कांगावा केला जातो. राज्य सरकार कमी पडलं, राज्य सरकार कमी पडलं. कुठं कमी पडलं, काय कमी पडलं? कायदा करायचा, एकमताने कायदा केला. राज्यपाल महोदयांनी पण सही केली. शेवटी सुप्रीम कोर्ट आहे. परंतु त्याच्या संदर्भामध्ये देखील इम्पिरिकल डाटा गोळा करण्याचं काम चाललंय आणि ते गोळा करून साधारण जून मध्ये आपल्या हातामध्ये तो मिळेल. ताबडतोब पुन्हा हायकोर्टाच्या पुढे चांगल्यातले चांगले टॉपचे वकील लावून आम्ही सुप्रीम कोर्टाच्या पुढे जाणार आहे आणि सुप्रीम कोर्टाला सांगणार आहे जसं मध्य प्रदेशच्या धर्तीवर तुम्ही त्यांना परवानगी दिली त्याच धर्तीवर आता महाराष्ट्राला पण परवानगी द्या आणि इतर मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व द्या. ही महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका आहे. पण कारण नसताना हेच कमी पडले, हेच कमी पडले अशा प्रकारचं वातावरण तयार करायचं. मित्रांनो, कुणी राज्यकर्ते असले, आम्ही असू, दुसरं कुणी असलं तरी कुणालाही एवढ्या मोठ्या समाजाला प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवणं हे शक्यच नाही. आमच्याही कुणाच्या मनात नाही. फक्त गैरसमज करून घेऊ नका. लोकांच्या भावनेशी काही लोक खेळण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी नवीन मुद्दे काढण्याचा प्रयत्न करतात. आणि मगाशी मला वाटतं नाथाभाऊ म्हणले तशा पद्धतीनं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न होतो. तशा पद्धतीनं लक्ष डायव्हर्ट करून देऊ नका. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये जोमाने काम करत असताना सुदैवाने या जिल्ह्याचा पालकमंत्री डॉक्टर शिंदेच्या रूपाने तुम्हाला मिळालेला आहे. मी पण त्याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलेले, बाकीचे सगळे सहकारी लक्ष घालतायत. दादाभाऊ, तुम्ही सांगितलं तशा पद्धतीनं आपण सगळेजण मिळून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये अधिकचे दौरे करू. पवार साहेब पण सातत्याने आया बहिणींना भावाच्या नात्याने मदत करण्याची भूमिका ही मात्र असली पाहिजे. काम करताना कुठेही तुमच्या माझ्याकडनं कुठल्या जातीला दुखावलं जाईल, त्याच्या संदर्भात कुठला एखादा शब्द त्या समाजाला लागेल आणि त्याच्यातनं त्यांच्या भावना दुखवल्या जातील, अशा पद्धतीचं वक्तव्य कुणाकडनंही होता कामा नये. शेवटी आपल्याला चांगल्या पद्धतीनं विचार सांगण्याचा आई वडिलांनी शिकवलंय.
आपल्या शिक्षकांनी शिकवले, आपल्या नेत्यांनी शिकवले. कधी कधी भावनेच्या भरामध्ये ज्यावेळेस प्रतिसाद टाळ्यांचा मिळायला लागतो त्यावेळेस वक्ता पण मग बोलत 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 असं काही बोलून जातो की त्याचा झटका बसतो. मलाही बसलाय. त्याच्यामुळे मी अनुभवाचे बोलतोय. त्याला बरीच वर्ष झाली, मी पण त्याचं प्रायश्चित्त घेतलं. ठीक आहे, जो माणूस बोलतो तोच चुकतो, पण चुकल्यानंतर ते चूक दुरुस्त करायची, पुढे जायचं. त्याच्यात कमीपणा असलाय ही तर आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे. आणि त्याच्यामुळं 18 पगड जातीला बरोबर घेऊन जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्या पुढे ठेवलेला आहे त्या आदर्शाच्या पुढे नतमस्तक होऊ सगळ्यांनी काम केलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करत असताना जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही, तर त्या माणसाचं किंवा त्या भगिनीचं कर्तृत्व काय, तिची कामाची पद्धत काय, ती लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने समजून घेते, या प्रकारे आपण तिथं संधी देत असतो. हा आत्ता आलेला, हा पूर्वीपासून, हा मध्ये आलेला असा भेदभाव पवार साहेबांनी पण कधी केला नाही, आम्ही पण कुणी केला नाही. म्हणूनच धनंजय बाळकंच्या सारख्या एका कार्यकर्त्याला विरोधी पक्ष नेत्याची पण संधी मिळाली आणि आज महत्वाच्या खात्याची पण संधी मिळाली. अमोल मिटकरी सारख्या कार्यकर्त्याला देखील आज MLC पदाची संधी मिळाली. कितीतरी लोकांची नावं सांगता येते. शेवटी सर्वांना आपला महाराष्ट्र सर्वांचा महाराष्ट्र आहे आणि त्याकरता काही तिथं अशा प्रकारचे प्रसंग झाले, तिथं कायदा सुव्यवस्था अडचणीत आली. कायदा सुव्यवस्था अडचणीत आल्यानंतर मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी गुंतवणूक करण्याच्या करता तिथं पाठ फिरवली. जर उद्योगपती गुंतवणूक करायला आले नाही तर बाबांनो तुमच्या माझ्या मुलांच्या मुलींच्या हाताला काम मिळणार नाही, ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या. त्याच्याकरता जातीय सलोखा हा आपल्याला ठेवावाच लागेल. त्याच्याकरता जबरदस्त किंमत मोजावी लागली तरी चालेल. बाबासाहेबांनी जे संविधान दिलंय त्या संविधानाचा आदर हा तुम्हाला मला करावाच लागेल, तशा पद्धतीनं वागावंच लागेल. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याबद्दलची पण खबरदारी ही आपल्याला घ्यावी लागेल, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला मला माफ करणार नाही. या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या. आज लोकांनी सांगत असताना काही माझ्या सहकारी मित्रांनी अनेक मुद्दे काढले. त्याच्यामध्ये 2 लाखाच्या पुढं ज्यांचं कर्ज आहे त्याचं काय करणार, नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचं काय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे. 10,000 कोटी रुपये बाजूला ठेवलेले. यादी सहकार विभागाकडनं आल्यानंतर तुमच्या अकाउंटला बिनबोबाट पैसे जातील, काळजी करण्याचं कारण नाही. मी सारखं याद्या मागतोय, त्यांचं काम चाललेलं आहे. हे लबाडा घरचं आव्हान नाहीये, हे खरोखरीच देणार आहे. त्याच्यामुळे काही जण म्हणतील नुसतीच घोषणा केली नाही, कृती पण करणार आहे आणि ती लवकरच पूर्ण झालेली तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळेल. याचबरोबर यंदा 0% व्याजाने कर्ज पुढं तर त्या ठिकाणी तुम्हाला 1 रुपया देखील व्याज भरावं लागणार नाही. कधी देशाच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे निर्णय झाले का केले? माझा शेतकरी आत्महत्येपासून परावृत्त झाला पाहिजे. त्याच्या शिवारात पाणी दिल्यानंतर आता सोलरवर पंप देण्याचा कार्यक्रम घेतलाय. एक गोष्ट खरी आहे, मधल्या काळामध्ये कोळशाचं शॉर्टेज होतं, डिमांड वाढली होती, उन्हाळ्याची तीव्रता होती, काही ठिकाणी 45, 46, 47 पर्यंत टेम्परेचर गेलं होतं आणि त्यामुळं एकदम मागणी वाढल्यामुळं थोडीशी अडचण निर्माण झाली होती. पण ताबडतोब कोयना धरणावरनं जास्तीचं पाणी खर्च करून वीज निर्मिती केली आणि भारनियमन त्या ठिकाणी होऊन दिलं नाही. आता देखील जवळपास मुंबईमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 3000 मेगावॉट वीज आता कमी झालेली आहे. का तर एसी बंद झालेले आहेत, वारं सुटलेलं आहे, काही ठिकाणी पाऊस पडलाय. काल सांगली आणि कोल्हापूरमध्ये 20-20, 22-22 तास पाऊस पडला. हवामान खात्याने सांगितलंय कुठलंही व्यसन लागून देऊ नका. इतर बाबतीमध्ये महत्वाच्या गोष्टी तर आम्ही करतोच, त्याच्याबद्दल तुम्ही तीव्र शंका मनामध्ये ठेवायचं कारण नाही. ही पण गोष्ट मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना सांगू इच्छितो. त्याचबरोबर इतर जे काही आज दिवसभराच्या कामकाजाच्या निमित्तानं MIDCच्या संदर्भातली कामं असतील, आमच्या मुलांच्या मुलींच्या हाताला काम मिळण्याच्या करता आता दळणवळणाचं साधन अतिशय उत्तम झालेलं आहे. तशाच पद्धतीनं
वेगवेगळ्या भागातले विमानतळ हे पण चांगले करण्याच्या बद्दलचा काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। मोठ्या उद्योगपतीला विमानात यायचं, हेलिकॉप्टरनं यायचं म्हटलं तरी ताबडतोब येता आलं पाहिजे, जाता आलं पाहिजे, अशा प्रकारची आपण व्यवस्था करतोय। एकच आहे की माझ्या मागासलेल्या भागामध्ये देखील उद्योगधंदे यावेत, त्यांना येतील अशा प्रकारचं वातावरण माझ्या विदर्भाने, माझ्या बुलढाण्याने, माझ्या जळगाव जामोद परिसराने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे। जर कुणी त्याच्यामध्ये चुकत असेल तर आमच्या स्टेजवर बसणाऱ्या मान्यवरांनी पण त्यांना 4 गोष्टी समजून सांगण्याचं पण काम केलं पाहिजे। हे पण मी अतिशय आपल्याला स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो। मित्रांनो, इतर अनेक गोष्टी काय आजच सगळ्या गोष्टी बोलून मी आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु ज्या अपेक्षेने तुम्ही सगळ्यांनी आज प्रतिसाद दिलेला आहे त्या अपेक्षेला कुठेही तडा जाणार नाही, तुम्ही टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका आदरणीय पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण घेऊ, याबद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो। मगाशी सांगण्यात आलं की आता आमच्या प्रसेनजी पाटलांना काही त्या ठिकाणी जबाबदारी, निश्चितपणे जबाबदारी दिली जाईल, पण तुम्ही पण सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे। इथले मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचे मतदारसंघ वाढले पाहिजे आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारे आपल्याला राज्याला दिशा देण्याचं काम करायचंय। आपले महाविकास आघाडी आहे, आम्ही राज्याच्या स्तरावर सगळेजण आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करतो, परंतु एकमेकांमध्ये सलोखा राहील हाही प्रयत्न करतो। कधी कधी बातम्या येतात ऐकायला, मी त्यावेळेस म्हणलं की भांड्याला भांडं लागतं, परंतु बातम्या कशा प्रकारच्या काही आल्या तरी तुम्ही काळजी करू नका, त्याच्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करून कुठेही गैरसमज होणार नाही अशा प्रकारची खबरदारी राज्य स्तरावर उद्धव ठाकरे साहेब असतील, मी असेल, जयंत पाटील असतील, भुजबळ साहेब असतील, बाळासाहेब थोरात असतील किंवा अशोक चव्हाण असतील, एकनाथराव शिंदे असतील, सुभाष देसाई असतील, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ। आपण मात्र त्यामध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज निर्माण करून घेऊ नका, हीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। आज इथं आल्यानंतर इतर केलेली तसे आदेश काढलेले, त्याच्यातनं माझ्या गोरगरिबांची, ग्रामीण भागातली जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुला मुलींना देखील तृतीय श्रेणीचे कर्मचारी कमी आहे। आता कोरोनाचं सावट गेल्यामुळं हाय पॉवर कमिटीला सांगून ज्या टेक्निकल जागा आहेत त्या बांधण्याच्या करता सूचना दिलेल्या आहेत। MPSC ला सांगितलेलं आहे 3 कंपन्या आपण निवडलेल्या आहेत, पारदर्शी। त्याच्यामुळं माझ्या मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र कुठल्याही भागामध्ये अधिकाऱ्यांची कमतरता ही काही काळामध्ये भासणार नाही, अशाही प्रकारचं नियोजन आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे। आपण